हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन्स पाहणार आहोत. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन काय आहे चला पाहूया. मग आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन्स. अल्ड मीन्स अल्डिहाइड, म्हणजे हा ग्रुप CHO ग्रुप, आणि OL मीन्स अल्कोहोल, म्हणजेच OH ग्रुप. हे दोन ग्रुप अल्डेहाइड आणि अल्कोहोल ग्रुप कोणत्या तरी एका कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण अल्डोल म्हणू. आणि कंडेन्सेशन म्हणजे त्या अल्डोल मधून आपण रिमूव्ह करू काय वॉटर मॉलिक्युल्स. तर आपल्याला काहीतरी एखादा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन मिळेल, ते अशाला म्हटलं ते अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन्स. तर आपण हे आता सविस्तर पाहणार आहोत. तर पाहूया आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन्स काय आहे. तर पहा, इथे आपल्याला अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड किंवा कीटोन्स घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण सेल्फ अल्डोल पाहूया. यामध्ये दोन पार्ट, सेल्फ अल्डोल, क्रॉस अल्डोल. सेल्फ अल्डोल आपण अल्डोल सुद्धा म्हणू शकतो. तर पहा, CH3 C डबल बॉन्ड OH हा घेतला आपण इथे ऍसिटाइलेट म्हणजे इथेनॉल. यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे का? हो, नक्कीच आहे. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय ते सगळ्यात आधी पाहून घ्या. हा झाला तुमचा कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपच्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, आणि त्याला अटॅच असणारे जे काही हायड्रोजन आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो. म्हणजेच काय, अल्फा हायड्रोजन C डबल बॉन्ड O च्या बाजूचा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन असतो का? नाही. तर C डबल बॉन्ड O च्या म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या बाजूचा जो कार्बन आहे त्याला अल्फा कार्बन म्हणतो, आणि त्याला अटॅच असणारे जे हायड्रोजन आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो. तर इथं C डबल बॉन्ड O च्या बाजूने कार्बन आहेच. त्याला किती हायड्रोजन आहे? 3 हायड्रोजन आहे. असाच कंपाऊंड आपल्याला तिकडे लिहावा लागणार. चला पाहूया आपण तिकडे लिहू असाच कंपाऊंड CH2 H C डबल बॉन्ड OH. हाच कंपाऊंड मी तिकडे लिहिला, पण इथे मी अल्फा हायड्रोजन दाखवलेला आहे. आता काय होऊन राहिलं रे? सिंपल रिएक्शन्स आहे. ही रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिली? बेसच्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिली. डायल्यूट NaOH और KOH और 10% OH मायनस. काय होऊन राहिले रिएक्शन्स पहा मित्रांनो. हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट होऊन इथे निगेटिव्ह चार्ज शिफ्ट करेल, आणि हा हायड्रोजन आपल्याकडे येईल, आणि उरलेला जो काही मॅटर आहे ते कुठं जाईल? CH जवळ चाललं जाईल. तर काय होईल मग इथे पहा, CH3 हा CH ऍज इट इज, वर राहील OH, कारण हा H या O जवळ गेला, डबल बॉन्ड इथे निगेटिव्ह चार्ज केला होता शिफ्ट. त्याच्यानंतर उरलेलं जे काही आहे CH2 C डबल बॉन्ड OH इथे आला. इथे पहा आता C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO, आणि हा OH एकाच मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला दिसून आला. याला आपण म्हटले जाते अल्डोल. याला आपण काय म्हणू बेटा? अल्डोल. कारण अल्डिहाइडचा अल ग्रुप आहे इथे CHO, आणि अल्कोहोलचा OLचा OH ग्रुप इथे प्रेझेंट आहे. याचं काय नाव म्हणू शकतो आपण? C डबल बॉन्ड O च्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा. बीटा पोझिशनला OH ग्रुप लागला म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड सुद्धा आपण याला म्हणू शकतो. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आयुपॅक नेम्स तुम्ही याला देऊ शकता. इथून नंबरिंग स्टार्ट करायची. 1 2 3 4. हा झाला ब्युटॅनॉल. 3 पोझिशनला OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्याचं दुसरं नाव आयुपॅक नेम होईल 3 हायड्रॉक्सी. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. ब्युटॅनॉल हे झालं याचं नाव. आता काय होऊन राहिलं रे यामधून आपण काय करू बेटा? यामधून आपल्याला हीट दिल्यानंतर या अल्डोलचं कंडेन्सेशन होणार आहे. यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. तर वॉटर मॉलिक्यूल कोणता रिमूव्ह होईल पहा, हा OH आणि इथचा H. तर मधात कोणता बॉन्ड लागेल? कारण कार्बनची व्हॅलेन्सी सर्वांना माहिती आहे 4 असतात, तर मधात कोणता बॉन्ड लागेल? डबल बॉन्ड. तर काय होईल बेटा इथे? CH3 CH, इथे डबल बॉन्ड लागणार, डबल बॉन्ड CH, आणि इकडे तुम्ही CHO लिहू शकता डायरेक्ट किंवा ऍज इट इज लिहा C डबल बॉन्ड OH. तर हा एक आपल्याला कंपाऊंड मिळाला ज्याचं नाव काय? अल्फा आणि बीटाच्या मधात अनसॅच्युरेशन डेव्हलप झालेलं आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून याला आपण अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणतो. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड
अल्डिहाइड. ओके. त्याच्यानंतर याला आपण दुसरं जर नाव द्यायचं असेल तर आयुपॅक्नेस तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 काय म्हटलं ते ब्यूट टू इन वन अल किंवा ब्यूट टू इनल म्हटलं तरी चालेल. प्रोटॉन अल्डिहाइड सुद्धा याला म्हटलं जाते. तर हे झाली बेटा तुमची सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता आपण इथे दोन्ही मॉलिक्युल्स काय वापरले होते या रिएक्शन्स मध्ये? इथेनॉल वापरले होते, कारण दोन्ही मॉलिक्युल्स सारखे वापरले होते. आपण सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन केलं, सारखे मॉलिक्युल्स घेतले आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळाला. आता आपल्याला इथे आपण CH3C डबल बॉन्ड होईल, CH3C डबल बॉन्ड दोन्ही इथेनॉल घेतले. आता आपण प्रोपॅनॉल घेऊ. प्रोपॅनॉल घेतल्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार होते ते पाहणार आहोत आपण. पहा, लक्ष द्या. त्याच्यानंतर मग क्रॉस अल्डोल मेकॅनिझम किंवा क्रॉस अल्डोल रिएक्शन चालू करू. लक्ष द्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आता आपण पाहणार आहोत अल्डोल मेकॅनिझम, अल्डोल रिएक्शन्स मधलाच दुसरं एक एक्झाम्पल. इथे आता मी प्रोपॅनॉल घेतलं, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. तिकडे सुद्धा मला प्रोपॅनॉल घ्यावा लागेल, पण आता प्रोपॅनॉल मधला अल्फा हायड्रोजन कोणता ते तुम्हाला आलं पाहिजे. कार्बोनिल ग्रुपच्या बाजूच्या कार्बनचा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन, एवढं लक्षात ठेवायचं. तर हा अल्फा हायड्रोजन आपल्याला इंडिकेट करावा लागेल इथे. तर आपण इथे असं करून राहिलो CH. हा जो CH3 बेंड करून आपण इकडे खाली लिहू CH3 आणि इकडे हा CHO. हा C डबल बॉन्ड OH आपण ऍज इट इज दिला CHO. चला, डायल्यूट अल्कली घेतली आपण NaOH और KOH और 10% डायल्यूट NaOH घेतला आपण. ठीक आहे. आता काय होईल रे, पुन्हा ऍज इट इज निगेटिव्ह चार्ज हा H इथे जाईल आणि उरलेलं सगळं मटेरियल कुठे जाईल? इथे. चला, CH3 CH2 हा CH वर काय जाईल O जवळ हा H, खाली काय दिसून आला तुम्हाला CH आणि CH ला काय लागला हा मिथिल ग्रुप आणि इकडे ऍज इट इज CHO. दिस इज कॉल्ड एज युअर अल्डॉल. हा काय झाला तुमचा अल्डॉल, कारण इथे आपण कोणता काय घेतलाय? प्रोपॅनॉल घेतलाय. किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल्स. आधी काय घेतला होता आपण? इथेनॉल घेतला होता. किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल्स. कारण सेल्फ अल्डोलचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत बेटा. डायल्यूट अल्कलीच्या मीडियम मध्ये आपली काय होऊन राहिली, रिएक्शन होऊन राहिली आणि इथे अल्डोल तयार झाला. याचं दुसरं नाव काय तुम्हाला सर्वांना माहित असेल, आयुपॅक्नेस माहित असेल. 1 2 3 4 5. 3 ला काय आहे? हायड्रॉक्सी ग्रुप लागला. 2 ला काय आहे? मिथिल ग्रुप. आणि कोणता नाव आहे? पेंटॅनॉल. तर तुम्ही ते नाव लिहू शकता याचं 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल पेंटॅनॉल. आता चला, याचा आपल्याला काय करावं लागेल? हीट दिल्यावर याचा आपल्याला -H2 डिहायड्रेशन होईल, वॉटर मॉलिक्यूल लूज होईल. कोणता वॉटर मॉलिक्यूल लूज होईल? तुम्हाला माहित आहे हा OH आणि त्याच्या बाजूचा इथचा हा H. मग काय होईल? CH आणि C च्या मधात काय होईल? डबल बॉन्ड. चला देऊन द्या डबल बॉन्ड. CH3 CH2 इथे CH डबल बॉन्ड C मिथिल ग्रुप ऍज इट इज खाली आणि इकडे काय लागला बेटा? CHO. म्हणजेच काय झाला? हा सरळ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार झाला, ज्याचं नाव काय? 1 2 3 4 5. 5 म्हणजे पेंटॅनॉल, पण इथे इन आला म्हणून 2 मिथिल पेन 2 इनॉल. याचं नाव काय बेटा? 2 मिथाइल पेंट 2 इनॉल. पेन 2 इनॉल म्हणजेच अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड इथे आपण पाहिलेलं आहे. हे झालं तुमचं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. सिंपल मेथड आहे. आपण आधी इथेनॉल घेतला होता, त्याची रिएक्शन केली, डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये अल्डॉल मिळाला. त्याच्यानंतर आपण काय केलं? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड घेतला. इथे आपण प्रोपॅनॉल घेतला आणि सेम तेच मेथड. इथे अल्फा हायड्रोजन असणारा अल्डिहाइड किंवा कीटोन आवश्यक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे बेटा. हे झाली सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता एक आपण कीटोनचं सुद्धा एक्झाम्पल्स पाहूया. लक्ष द्या. आता आपण एक कीटोन घेऊ. चला चालू करूया. कीटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. एक तिसरं एक्झाम्पल आपलं काय नाव आहे याचं? ऍसिटोन किंवा प्रोपॅनॉन 2 प्रोपॅनॉन. पुन्हा इथे मी हाच ऍसिटोन घेतो. यामध्ये अल्फा हायड्रोजन दोन्ही साइडनं लागलेलं आहे, कारण मी ऑलरेडी सांगितलं होतं कार्बोनिल ग्रुपच्या बाजूचा कार्बनच्या हायड्रोजन कॉल्ड अल्फा हायड्रोजन. इथे कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूला 2 कार्बन आहे, ते ऑलरेडी अल्फा कार्बन आणि त्याला हायड्रोजन ऑलरेडी लागलाय. इकडून सुद्धा 3 तिकडून सुद्धा 3, म्हणजे इथे अल्फा हायड्रोजन ऑलरेडी प्रेझेंट आहे आपल्याला. सेम तिकडेच घेऊया आपण. CH2 H
C डबल बॉन्ड O CH3 दोन्ही सारखे मॉलिक्यूल घेतले आपण, इकडूनही ऍसिटोन तिकडूनही ऍसिटोन. फक्त इथं CH3 न घेता हा H मी दाखवलेला आहे, कारण अल्फा हायड्रोजन आपल्याला दाखवावं लागतं आणि तो त्याचं आपल्याला काम आहे, कारण या रिएक्शन मध्ये तू पार्ट घेऊन आला. आता इथे काय होऊन राहिलं, डायल्यूट अल्कली घेऊन आलो आपण, डायल्यूट NaOH काय होऊन राहिलं तुम्हाला माहितच आहे, O मायनस हा H आणि उरलेलं मॅटर इथं जाईल. चला काय होईल, CH3 हा C वर काय देईल OH हा CH3 ऍज इट इज आणि खाली इकडे लागलेला आहे CH2 C डबल बॉन्ड O आणि हा CH3. तुम्ही असंही लिहू शकता किंवा हा CH3 इकडे दिला असता आणि हे तिकडे दिलं असतं तरी चाललं असतं. नंबरिंग देऊन द्या आता व्यवस्थित. कुठून द्यायची, इथून 1 2 3 4 5 2 पेंटॅनॉल आहे आणि काय आहे 1 2 3 4 4 ला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्याच्यानंतर 4 ला मिथिल ग्रुप सुद्धा आहे. तर काय होईल इथे 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन 2 ONE किंवा 2 पेंटॅनॉल हा कंपाऊंड तयार होईल. तर याला म्हटलं जाते कीटोल. काय म्हटलं जाते बेटाला, कीटोल. आपण तर अल्डॉल कंडेन्सेशन पाहून राहिलो. अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये कीटोल कसं आलं, तर दोन्ही आपण कीटोन घेतले ना रे आणि डायल्यूट NaOH सोबत त्याची रिएक्शन्स केली, त्याच्यामुळे इथं कीटोल तयार झाला. ठीक आहे. आता हा कीटोल जो आहे याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आपल्याला हीट करावं लागते. -H2O चालला जाईल, कुठचा -H2O चालला जाईल सर्वांना माहित आहे. कुठचा जाईल माहित आहे, सांगा कुठचा जाईल. हा OH ऍज इट इज आणि अजून कुठचा देईल, ह्या कार्बनचा OH, या कार्बनचा OH तर या कार्बनचा काय देईल हायड्रोजन, कारण एका कार्बनचा OH आणि एका कार्बनचा हायड्रोजन. चला काय तयार होईल सांगा, CH3 हा C हा CH3 ऍज इट इज, त्याच्यानंतर इथे काही डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH3 असा हा कंपाऊंड तयार झालेला आहे. इथून नंबरिंग द्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5. काय झाला, हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. आयुपॅक नेम्स इथून नंबरिंग द्या 1 2 3. 3 ला काय डबल बॉन्ड आहे, 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. मग काय होईल 1 2 3 4 5 2 पेंटॅनॉन आहे का, हा नाही, पेंट 2 इन सॉरी 1 2 3 पेंट 3 इन 2 ONE. पण त्याच्यानंतर तिथे 4th नंबरला मिथिल ग्रुप लागलाय, मिथाइल ग्रुप इथे लावून द्या तुम्ही. काय होईल त्याचं नाव 4 मिथाइल पेंट 3 इन 2 ONE असं त्याचं नाव राहील. याचं जनरल नेम अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. किंवा हा मिथिल ग्रुप जर तुम्ही खाली घेतला असता तर वेगळं झालं असतं. अशा टेक्निक्स तुम्हाला आल्या पाहिजे. हा मिथिल ग्रुप इकडे घ्या आणि हे उरलेलं मॅटर असं इकडे घ्या, म्हणजे नंबरिंग देताना नेमिंग देताना तुम्हाला इझी जाईल. ओके, कसं ते सांगून देतो मी, म्हणजे जर तुम्हाला टेन्शन नाही असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. पहा लक्ष द्या, हा CH3 लिहिला ऍज इट इज, हा C O जोड H गेला, हा जो CH3 आहे मी असं इथे खाली देऊन राहिलो दिला, उरलेलं जे मॅटर आहे कुठं जाईल असा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा CH3. मग काय होऊन राहिला, ते -H2O गेला याच्यातून, OH आणि हा इथचा H चालला गेला. पहा काय होऊन राहिलं, CH3 त्याच्यानंतर हा C हा याला CH3 लागलाय, डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड आणि हा CH3. नंबरिंग देताना नेमिंग देताना तुम्हाला इझी जाईल. दिस इज कॉल्ड एज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. तर इथं बेटा सेल्फ अल्डॉल संपलेलं आहे आपलं. सेल्फ अल्डॉल मध्ये आपण काय घेतलं, सारखे अल्डिहाइड घेतले, पहिले इथेनॉलची रिएक्शन्स लावली, तर तुम्हाला तिकडे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड भेटला, ज्याचं नाव आपण प्रोटोन अल्डिहाइड म्हटलं होतं, ब्यूट-2-ईनॉल. त्याच्यानंतर आपण प्रोपॅनॉल घेतले होते आणि आता आपण इथं सारखे कीटोन घेतले. असे 3 एक्झाम्पल आपण सेल्फ अल्डॉल मध्ये पाहिलेले आहे. आता आपण तो क्रॉस अल्डॉल, आता काय पाहणार आहोत बेटा आपण, क्रॉस अल्डॉल. तर पहा क्रॉस अल्डॉल रिएक्शन्स काय आहे. क्रॉस अल्डॉल मध्ये ह्या काही गोष्टी समजणं आवश्यक आहे. क्रॉस अल्डॉल रिएक्शन किंवा क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. काय क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये, इथे सारखे अल्डिहाइड किंवा सारखे कीटोन चालणार नाही.
दोन पैकी एक कोणता तरी अल्डिहाइड किंवा कीटोन तुम्हाला अल्फा हायड्रोजन असणारा घ्यावा लागेल. एक तर एक कीटोन वेगळा घ्या, एक काहीतरी 2 प्रोपॅनॉन घ्या, तर एक काहीतरी 2 ब्युटॅनॉन घ्या, म्हणजे अलग अलग घेतले. एक काहीतरी अल्डिहाइड घ्या तर दुसरा कीटोन घ्या, म्हणजेच अलग अलग घेतले. एक अल्डिहाइड मधलाच तुम्ही काहीतरी इथॅनॉल घ्या तर एक प्रोपॅनॉल घ्या. ठीक आहे. किंवा किंवा एक अल्डिहाइड किंवा कीटोन आपल्याला अल्फा हायड्रोजन असणारा पाहिजे, तर तुम्ही एक फॉर्मॅल्डिहाइड घ्या, पण दुसरा जो आहे तो ऍसेटल्डिहाइड घ्या. कारण फॉर्मॅल्डिहाइड जर घेतलं तर फॉर्मॅल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन आहे का नाही पाहूया आपण. फॉर्मॅल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन आहे का, लक्ष द्या. याच सी डबल बॉन्ड ओ याच, दिस इज कॉल्ड एज फॉर्मॅल्डिहाइड. हा कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूला कार्बन आहे का, नाही. आजूबाजूला यार डायरेक्ट हायड्रोजन आहे. आपण काय म्हटलं होतं, कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूला जो कार्बन असते तो अल्फा हायड्रोजन, अल्फा कार्बन, आणि त्याला अटॅच असणारा जो हायड्रोजन आहे तो अल्फा हायड्रोजन. बरोबर आहे. इथं कार्बोनिल ग्रुपच्या बाजूला कार्बनच नाहीये, तर अल्फा कार्बन नाही तर अल्फा हायड्रोजन आहे का, नाही. बरोबर नाही. सरळ सरळ सिंगल पर्सन आहे. तर इथे आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ. हा घेतला आपण एक फॉर्मॅल्डिहाइड, ज्याला म्हटलं जाते मिथॅनॉल, आणि याची रिएक्शन आता आपण अल्फा हायड्रोजन असणारा जो अल्डिहाइड आहे त्याच्यासोबत घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल CH3CHO, त्याला मी असा लिहितो CH2CHO, CH3CHO इथॅनॉल. कारण अल्डॉल कंडेन्सेशनची जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे त्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे बेटा, की आपल्याला अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड किंवा कीटोन पाहिजे, एक तरी असला पाहिजे. आता क्रॉस अल्डॉल आहे तर यामध्ये एक तरी अल्डिहाइड आपल्याला अल्फा हायड्रोजन असणारा पाहिजे, तेव्हाच आपली रिएक्शन समोर जाईल. नाही तर समोर जाणार नाही आपली रिएक्शन, तिथंच थंडीगार पडून जाईल, बंद पडून जाईल ते. तर पाहूया आपण. हा झाला HC डबल बॉन्ड सरळ अल्डिहाइड. इथे झाला तुमचा ऍसेटल्डिहाइड. आता याची रिएक्शन पाहू आपण कशा प्रकारे करू. पहा, पुन्हा डायल्यूट अल्कली घेतलं, डायल्यूट NaOH. रिएक्शन्स कशी होऊन राहिली सर्वांना माहिती. हा H कुठं देईन, O जवळ, उरलेलं सगळं कुठं देईन, इथे. चला, O मायनस हा H ला स्वतःकडे खेचून घेईल आणि हे सगळं मॅटर इथे देईल. तर काय होईल, C ला किती हायड्रोजन अटॅच आहेत, 2. तर मी डायरेक्ट असं लिहून राहिलो बेटा, लक्ष द्या. CH2, कारण या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत, डायरेक्ट CH2. इथं डबल बॉन्ड होता तो आता सिंगल बॉन्ड झाला. O ऍज इट इज. O न काय केलं, H आपल्याकडे ओढून घेतला तर OH. ठीक आहे. आणि हे पूर्ण इकडे गेलं, CH2 CHO झाला तुमचा अल्डॉन. दिस इज कॉल्ड एन अल्डॉन. का बरं अल्डॉन, कारण हा जो CHO आहे, C डबल बॉन्ड O म्हणजे CHO सरळ सरळ, त्याच्या बाजूचा कार्बन अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड झाला. अल्डॉन म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. दुसरं नाव जर द्यायचं झालं तर 1 2 3 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल आहे. काय नाव आहे बेटा याचं, 3 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल किंवा प्रोपॅन ऑल असंही म्हणू शकता. आता याला हीट देऊन राहिलो. या हीट दिल्याबरोबर काय होऊन राहिलं तुम्हाला माहित आहे, अल्फा आणि बीटा, अल्फाचा हायड्रोजन आणि बीटाचा OH चालला जातो. हा OH आणि इथचा H. काय दिसून राहिलं मग तुम्हाला, CH2. त्याच्यानंतर इथे काय आला, डबल बॉन्ड CH आणि इथे CHO. पुन्हा नंबरिंग द्या, 1 2 3. काय झाला त्याला, प्रॉप 2 इनल म्हणजेच अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार झाला तो. आणि सगळ्या कंपाऊंड मध्ये जो फायनल प्रोडक्ट आहे तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडच येऊन राहिला. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये. तर आता याचं नेमिंग पहा, काय राहील याचं नाव, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, हे जनरल नेम आहे. तसं जर पाहिलं तर 1 2 3, 2 च्या समोर डबल बॉन्ड आहे, सर्वांना राई पॅकिंग येते. तर काय झालंय, प्रॉप 2 इन 1 ऑल किंवा प्रॉप 2 इनल म्हटलं तरी चालेल. तर हे झालं तुमचं क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शनचं एक एक्झाम्पल. आता एक अजून दुसरं एक्झाम्पल पाहू. पण असे एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये बऱ्याच वेळेला विचारलेले आहे, आणि असे एक्झाम्पल तिकडे CET नीट मध्ये सुद्धा कदाचित येतात. रिएक्टंट दिलेलं राहते आणि प्रोडक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतात. तर ते सुद्धा आपण पाहू, शॉर्ट ट्रिक्स त्याची. तर पहा, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके. आता क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये एक वेगळं एक्झाम्पल घेऊ बेटा आपण.
आता आपण एक असा अल्डिहाइड घेतला होता ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नव्हता आणि एक असा अल्डिहाइड घेतला आपण ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे. आता आपण असा अल्डिहाइड घेऊ ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे पण ते अल्डिहाइड वेगवेगळे. हे एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये सिंपल लिहिता येते तुम्हाला अगदी व्यवस्थित. पहा इथे मी घेऊन राहिलो CH3 डबल बॉन्ड OH. इथेनॉल घेतला मी इथे आणि इथे घेईल मी कितीतरी प्रोपॅनॉल. इथे फॉर्मॅलिटी घेतलं तर जमणार नाही, समजलं का? ते इकडेच घ्यावं लागेल, हा तिकडे टाकावं लागेल इथे. तर इथे हा घेतला मी इथेनॉल आणि इथे घेतो मी प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉलचा हा CH3 आणि हा C डबल बॉन्ड OH. हा CH म्हणजे मी याचा हायड्रोजन दाखवणार आहे कारण कार्बोनिल ग्रुपच्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्फा आणि त्याला अटॅच असणारा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. ओके, हे दोन्ही प्रोपॅनॉल आहे, सारखेच आहे. CH3 हा CH डबल बॉन्ड OH म्हणजे हा इथेनॉल आहे, सारखे नाही आहे दोन्ही. आणि हा आहे प्रोपॅनॉल 1 2 3 कारण आपण क्रॉस अल्डॉल पाहून राहिलो. याचं नाव आहे इथेनॉल, याचं नाव आहे प्रोपॅनॉल. चला करूया रिएक्शन. आपण डायल्यूट अल्कली घेतली, डायल्यूट NaOH. इथं तुम्ही डायल्यूट NaOH लिहू शकता, डायल्यूट KOH लिहू शकता, OH मायनस लिहू शकता, 10% NaOH लिहू शकता, Na2CO3 लिहू शकता, BaOH/2 लिहू शकता. हे सगळं तुम्ही इथं डायल्यूटेड फॉर्म मध्ये अल्कली लिहू शकता. चला पाहूया काय होणार आहे. आता आपल्याला माहित आहे हा H कुठं देईल O जोड, उरलेलं सगळं मॅटर कुठं देईल इथे, आणि हा H कुठं देईल O जोड. सरळ तसंच चालू करू आपण. एरो अशा पद्धतीने नसते करत. हा O मायनस आणि हा H इथे जाईल. चला पाहूया काय होईल. CH3 CH वर काय देईल OH. हा CH ऍज इट इज, ह्या CH ला काय लागला इथे पहा तुम्ही CH3 आणि इकडून काय C डबल बॉन्ड OH झालं. पुन्हा हा C डबल बॉन्ड O च्या बाजूचा कार्बन अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, अल्फा बीटा समोर येणार तिकडे. इथं काय झालं, हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड झाला. हा अल्डॉल फॉर्म बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजेच का तुमचा अल्डॉल. आता हा हिट करून राहिलो मी. हिट केल्यानंतर काय होईल, H2O रिमूव्ह होईल. कुठचा H2O रिमूव्ह होईल, बीटाचा OH आणि अल्फाचा EH. ठीक आहे, अल्फा कार्बन जवळ H आहे तो. मग मायनस H2O गेल्यानंतर काय होऊन राहिलं तुम्हाला सांगा, काय भेटून राहिला प्रोडक्ट तुम्हाला. CH3 हा झाला CH, हा झाला C, हा झाला CH3 आणि इथे काय येईल रे मधात डबल बॉन्ड. तर हा दिला मी इथे डबल बॉन्ड आणि इकडे CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. हा C डबल बॉन्डच्या बाजूचा अल्फा आणि त्याच्या बाजूचा बीटा. सो दिस इज कॉल्ड एज अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. तर हे अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे सगळे ग्रुप्स, सगळे अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन्स आले पाहिजे. आज आपण क्रॉस अल्डॉल रिएक्शन्स पाहिले, त्याच्यानंतर आपण सेल्फ अल्डॉल आधी पाहिलं, क्रॉस अल्डॉल नंतर पाहिलं. पुन्हा एक वेळा मी सांगतो, रिव्हिजन घेऊन राहिलो, पहा लक्ष द्या. सेल्फ अल्डॉल मध्ये सारखे अल्डिहाइड पाहिजे, अल्फा हायड्रोजन कंटेनिंग असणारे किंवा कीटोन. क्रॉस अल्डॉल मध्ये एक अल्डिहाइड घ्या, दुसरा कीटोन घ्या, किंवा एक अल्डिहाइड दुसरा घ्या, एक अल्डिहाइड दुसरा घ्या, पण एका तरी अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, याच्यानंतर मी जो व्हिडिओ करेन ते एकदम शॉर्ट ट्रिक्स देऊ आपण अल्डॉल कंडेन्सेशनची. हा लक्षात ठेवा. ओके बेटा, चला ठीक आहे.